100% भरलं पाहिजे साहेब, 100%. बाहेरचे हे बाहेर करतील. महाराष्ट्रात मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा, मराठी माणूस महाराष्ट्र हा 100% पाहिजे या कंपनीमध्ये. बाहेरच्या माणसं नाही चालणार साहेब की बिल थकलेले आहेत, वारंवार विनंती केलेली आहे कमी करून द्या, कमी करून देत नाही. आणि आपला जो सेलम एरिया आहे, सायनी गुरुजीनगर असेल, हिम्मतनगर असेल, श्रीकृष्णनगर असेल किंवा अजून जो परिसर आहे, इथं पोलीस घेऊन जातात ते आणि पोलिसांना समोर बघून लाईट बंद करतात, लाईट कट करतात. आपल्या सारख्याने फोन केले तर सांगता आम्हाला वरून ऑर्डर आहे, आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला तुमच्या समक्ष यांना आम्ही हा इशारा देतो की तुम्ही पोलीस घेऊन या, नाही तर बाउन्स ज्यांना मारायचं असेल त्याविषयी आम्ही मारूच तुम्हाला. आणि उलट यांच्या कर्मचाऱ्याला पब्लिकने काही बाबा हाणमार करू नये म्हणून त्याने त्या प्रसंगानुसार 2 शब्द राखून त्या बाकीच्या लोकांना काढून दिले. त्याच्यावरच गुन्हा दाखल करणार. सर हे म्हणे एचएम जाईल म्हणे, असा एचएमचा विषय दाखवला होता. नाही अरे 2 मिनिट खाली बस. दादागिरी अच्छी नहीं और माफी मागना आणि पोलीस स्टेशन मध्ये एसपी साहेब तुम्ही या सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. यांचं मग एक ते घडा भरेल आणि उद्याच्याला चीफ इंजिनियर महोदय, मालेगाव सेन्सिटिव्ह शहर आहे आणि उद्याच्याला जर गालबोट लागलं तर मग तुमचं सर्व डिपार्टमेंट जबाबदार राहतील. लोकसंख्येची वस्ती आहे साहेबाला आणि तिथे दिवसभरातून 4 ते 5 वेळेस रोज लाईट जाते, डेली रोज सकाळ ते रात्रीपर्यंत 10. आणि रात्री यांना फोन केला का हे रात्री फोन उचलत नाही साहेब. यांनी एक प्रमुख माणूस तरी दिला पाहिजे की जेणेकरून त्यांनी फोन उचलला पाहिजे. आमची समस्या 2-3 वाजेला पण मी कंटिन्यू फोन करत असतो, ते फोन उचलत नाही साहेब. दुसरा विषय असा साहेब, यांनी कॅम्पसाठी हे जे आहे ना बिलासाठी सगळ्यांचाच हा मोठा प्रश्न आहे. कॅम्पसाठी एक छोटंसं एक कार्यालय तिथे त्यांनी राळोगा नाक्याच्या परिसरात चालू केलं तर आमचा चर्चचा परिसर, बायगावचा परिसर आणि कॅम्पचा पूर्ण म्हणजे जेवढा परिसर आहे साहेब तिथं हा यांच्याकडनं हे बिल कमी करून घेणार एक माणूस दिला पाहिजे. कारण सगळ्यांनाच बिल जास्त वाढ येऊन राहिली साहेब. बरोबर 100% भरलं पाहिजे साहेब, 100%. बाहेरचे हे बाहेर करतील. महाराष्ट्रात मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा, मराठी माणूस महाराष्ट्र हा 100% पाहिजे या कंपनीमध्ये. बाहेरच्या माणसं नहीं चालणार साहेब. आना चाहिए था वहां पे. अभी आपने ही बताया 56 करोड़ ना, 20 कोटी 56 कोटी रुपए खर्च केले, तो बाकी का 45 करोड़ किधर गया? आणि 45 कोटी रुपए का वसूल नाही केले? 5,000 रुपये बिल नाही भरला त्याचं कनेक्शन कट करतोय ना आपण. मग 45 कोटी रुपये खर्च नाही केले त्याचं कनेक्शन कट का नाही केलं आपण? आज या ठिकाणी मालेगावला 2 बैठका संपन्न झाल्या. मालेगाव ग्रामीण भागाच्या हिशोबाने MSCBची एक बैठक संपन्न झाली. त्यामध्ये विविध गावातनं आलेले शेतकरी बांधव, विजेचे ग्राहक, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी, त्यांच्या ज्या सूचना होत्या त्यांचं निराकरण करणं, त्यांची अंमलबजावणी करणं या संदर्भात बैठक संपन्न झाली. त्याच्यासोबतच मालेगाव शहर हे MPCL या खाजगी कंपनीला जे काही चालवण्याच्यासाठी दिलेलं आहे, गेल्या 4-5 वर्षापासून या कंपनीला दिलेलं असताना अनेक ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. कारण नसताना विजेचं मीटर बदलणं, जे ग्राहक विजेची मागणी करतात त्यांना विजेचं कनेक्शन न देणं, काही ठिकाणी MPCLच्या कंपनीच्याच आशीर्वादाने मीटर न घेता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीची वीज देण्यात येणं आणि मग त्या विजेचं भुर्दंड हा जे काही ग्राहक रेग्युलर वीज बिल भरतात त्यांच्यावर येणं. त्याच्यासोबतच त्या अटी शर्तींमध्ये MSCBला जे त्यांनी दर वर्षाला किंवा दर 2-3 महिन्याला जो निधी वर्ग करणं अपेक्षित होतं, साधारणतः या क्षणाला 300-350 कोटी रुपये MSCBला देणं बाकी असणं. इन्फ्रास्ट्रक्चरच्यासाठी दर वर्षाला 20 कोटी रुपये खर्च केला पाहिजे, ही जी काही टर्म्स कंडिशनमधलं अट होती
त्याप्रमाणे तेवढा खर्च न करता आतापर्यंत फक्त 55 कोटी रुपये खर्च केले, 45 कोटी रुपये खर्च करणं बाकी आहे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवर पण तो खर्च त्या ठिकाणी झाला पाहिजे। कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने जे काही मुलांना इकडं रोजगार दिलेला आहे त्यांना अतिशय तुटपुंजा पगारावर काम त्यांच्याकडनं करून घेतलं जातं आहे आणि म्हणून MSCBच्याच नियमाप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांना पण त्या ठिकाणी पगार मिळाला पाहिजे। अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा संपन्न झालेली आहे आणि ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत त्या शांततेने ऐकून घेणं, MPCL कडनं काही ठिकाणी बाउन्सर किंवा पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून दादागिरी केली जाते, दहशत निर्माण केली जाते, तर असं होता कामा नये। ज्या ग्राहकाच्या तक्रारी अडीअडचणी आहेत त्या 8 दिवसाच्या आत त्याचं निराकरण झालं पाहिजे आणि वेगवेगळ्या भागामध्ये हे तक्रारी सोडवण्याच्यासाठी ऑफिसेस त्या ठिकाणी उघडले पाहिजे। असे सर्व निर्णय आज या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। मला वाटतं की एक 8 ते 10 दिवसांचा कालावधी या सर्व तक्रारी सोडवण्याच्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे।